नमस्कार मित्रांनो, चला आनंदी होऊया या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आपण सुरू केलेल्या अर्जुन विषाद योग अध्याय पहिला या मालिकेतील आपण काही श्लोक समजून घेतले. श्लोकांचा अर्थही समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्याचप्रमाणे थोड्याफार प्रमाणात प्रतिक्रिया येत आहेत. पुढील श्लोक बघण्याआधी, समजून घेण्याआधी एक प्रश्न मनात येऊन गेला. तो प्रश्न असा की हस्तिनापुराच्या राजदरबारात बसून धृतराष्ट्र आणि संजय हे युद्धभूमीवरचे दृश्य कसे बघू शकत होते? धृतराष्ट्र अंध असण्यापाठीमागं काय कारण होतं? आणि संजयाला दिव्यदृष्टी कशी मिळाली? अशा प्रश्नांचं उत्तर सोडवणं महत्त्वाचं वाटलं, म्हणून हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला. मित्रांनो, धृतराष्ट्र हा विचित्रवीर्य आणि अंबिकेचा मुलगा. तथापि तो विचित्रवीर्यांच्या मृत्यूनंतर अंबिका ही व्यासांशी विवाह होतो आणि व्यासांपासून धृतराष्ट्राचा जन्म आहे. आणि व्यासांचे उग्र रूप पाहून अंबिकेचे डोळे बंद होतात आणि या कारणामुळे धृतराष्ट्र जन्मांध जन्माला येतात आणि आपला पुत्र जन्मांध आहे आणि तो युद्धभूमीवरची परिस्थिती पाहू शकत नाही. त्याची अस्वस्थता बघून वेदव्यासांना दुःख झालं आणि त्यांनी दरबारात असलेला संजय हा खरं तर सुतपुत्र, पण तो अतिशय हुशार, इमानदार आणि विद्वान असल्यामुळे त्या दिव्यदृष्टीचं वरदान देतात आणि त्या दिव्यदृष्टीच्या वरदानामुळे संजय कितीही दूरची गोष्ट सहज पाहू शकतो. दूरदृष्टी, दिव्यदृष्टी असल्यामुळे कोणतीही गोष्ट त्याला सहज दिसते आणि त्या शक्तीने तो युद्धभूमीवरचे प्रत्येक घटनेचं वर्णन राजदरबारात बसून धृतराष्ट्राला करत असतो. आणि संजय हा नुसताच इमानदार किंवा एक चांगला सेवक किंवा एक राज्याचा सल्लागार, मंत्री एवढाच नाही, तर तो विद्वान तर होताच, पण विशेष म्हणजे तो भगवान श्रीकृष्णांचा एक परमभक्त होता. युद्धभूमीवर दिव्यदृष्टीच्या साहाय्याने त्याने बघितलेलं विश्वरूप दर्शन तो अतिशय उत्तम प्रकारे धृतराष्ट्राला समजावून सांगत होता. याशिवाय धृतराष्ट्राला नीतीच्या अनितीच्या गोष्टीही समजून सांगत होता. आणि मित्रांनो, त्याने शेवटपर्यंत धृतराष्ट्राला सोबत केली आणि खरा तो धृतराष्ट्राचा सोबती होता. प्रश्न हा होता मित्रांनो, की युद्धभूमीवर घडलेल्या घटना हस्तिनापूरच्या राजदरबारात बसून संजय कसा बघू शकत होता, का बघू शकत होता आणि धृतराष्ट्राला तो कसा सांगू शकत होता? तर त्या पाठीमागे हे कारणं होते मित्रांनो. धन्यवाद. रामकृष्ण हरी.